नवी पायवाट। मी आपला सरळ मार्गी पाय वाटेने चाललो तरी कुत्रे मागेच लागले। मी आपला सरळ मार्गी पाय वाटेने चाललो तरी कुत्रे मागेच लागले। मी कुत्रे चावतील म्हणून थांबलो, कुत्रेही थांबले। मी कुत्रे चावतील म्हणून थांबलो, कुत्रेही थांबले। मी पुन्हा सरळ मार्गी चालू लागलो, तरीही कुत्रे मागेच लागले। मी हातात दगड घेऊन कुत्र्यावर भिरकावला, तेव्हा काही शेपटी घालून पळाले, काही नुसतेच केकाटले, तर काही दगडा मागेच पळाले। मी पुन्हा सरळ मार्गी चालू लागलो, तरी काही कुत्री मागेच आली, तेव्हा माझ्यातला मी जागा झाला। बोराटीची फांदी हातात घेऊन प्रत्येक कुत्र्या मागे धावलो। आता कुत्रे पुढे पळत होते, मी त्यांच्या मागे पळत होतो। कुत्री बोराटी भेनं पळून गेली, मी बोराटीसह नव्या पायवाटेने सरळ मार्गी चालतच राहिलो। आत्ताच आपण डॉक्टर भास्कर बडे यांची कविता ऐकलीत। महाराष्ट्रातील कथाकथनातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉक्टर भास्कर बडे। डॉक्टर भास्कर बडे यांनी महाविद्यालयात प्राणीशास्त्र हा विषय शिकविला आणि आता निवृत्त झाल्यावर ते वनस्पतीशास्त्राकडे वळले आहेत, म्हणजेच शेतकरी झाले आहेत। ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। 1988 साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला, ज्याचे नाव वावर, आणि आज त्यांच्या नावावर 18 पुस्तकं आहेत, ज्यात कविता संग्रह, कथासंग्रह, समीक्षा, चरित्र, बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची भर पडलेली आहे। अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे। विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे। काही काळ सामाजिक भान जपत सरपंच या पदावरही त्यांनी काम केलेले आहे। अनेक महत्त्वाचे साहित्यिक उपक्रम त्यांनी उत्तमरित्या राबविले आहेत। त्यांची स्वतःची वावर प्रकाशन ही प्रकाशन संस्था आहे। महाराष्ट्रभरातील अनेक संस्थांमध्ये त्यांचा सहज वावर असतो, तसेच तेथील अनेक संस्थांमध्ये हाडाचा कार्यकर्ता ते त्या संस्थांचे अध्यक्षपद अशा विविध पातळीवरील भूमिका त्यांनी उत्तमरित्या निभावल्या आहेत। तर ही आहे त्यांची अल्पशी ओळख। डॉक्टर बडे यांची समग्र ओळख यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद।